किचन क्लिनिंग डे 2. तर दुसऱ्या दिवशीनं पहिले दूध तापायला ठेवलं. दिवसभराचं काम करायला एनर्जी यावी म्हणून 1 कप चहा घेतला आणि जी डब्यात ठेवायची रॅक आहे ना, ती आदल्या दिवशी यांनी धुवून गॅलरीमध्ये सुकायला ठेवली होती. आता एवढं सगळं काम बघून ना खरं तर मला टेन्शन आलं होतं, पण काय आपलं काम आहे, आपल्यालाच करायला लागणार आहे, असं म्हणून कामाला सुरुवात केली. आणि हे जे झाड आहे ना जास्वंदाचं, ते मी 10 दिवसापूर्वी हार्ड प्रूनिंग केलं होतं. इतकं छान फुटलं होतं ना की बस. आदल्या दिवशी ना माझे थोडेसेच डबे धुवून झाले होते, पण दुसऱ्या दिवशी मात्र मी सगळेच्या सगळे डबे घासले होते. चिनी मातीचे भांडे, परत जे खाली ट्रॉलीमध्ये माझे एक्स्ट्राचे भांडे होते, इडली पात्र वगैरे, छोटे मोठे डब्बे वगैरे, परत जे काय जार वगैरे असेल ते मी सगळे घासून ठेवले. आता एवढे डब्बे भांडे घासून काय माझं भरलं नाही, तरीसुद्धा मागून एवढे मोठे छोटे मोठे काय असेल ते सगळे भांडे निघत होते. मग ते पण मी पूर्ण क्लीन करायला घेतलं. आता एवढं सगळं झाल्यावर काय मला स्वयंपाक करायला जमणारे होय म्हणून सिम्पलमध्ये ना मी तिखट शेवया बनवलं, तर म्हणून शॉर्टकटमध्येच मस्तपैकी जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर खालची जी ट्रॉली होती ना ती पण पूर्ण क्लीन करून घेतली, पहिले घासून वगैरे घेतली, नंतर पाणी टाकून वगैरे धुवून घेतलं. आता आहे ना, मी जेव्हा ह्या फ्लॅटमध्ये नवीन राहायला आले होतो ना, त्यावेळेला मी पूर्ण डीप क्लिनिंग केली होती, पण आता वर्षाच्या वरती होऊन गेलं आम्हाला इथे येऊन, त्यामुळे मी काय पूर्ण डीप क्लिनिंग केली नव्हती. म्हणून म्हटलं यावेळेला दिवाळीचा दिवाळा निघाला तरी चालन, पण सगळं पाही क्लीन करून घ्यायचं. मस्तपैकी सगळीकडे निरमा टाकून घासून वगैरे घेतलं, 2-3 वेळा पाणी टाकून पूर्ण लोटून घेतलं. आता एवढं सगळं पाणी लोटायला ना मला खरं तर खूप अवघड जात होतं, कारण जर बेडमध्ये पाणी गेलं असतं ना तर माझ्या बेडचं आणि कपाटाचे 12 वाजले असते, आणि हॉलमध्ये जर पाणी गेलं असतं ना, मीच तिकडे सगळे भांडे वाळत टाकायला ठेवले होते, तर ते सुद्धा ओल्ले झाले असते, म्हणून खूप अवघड जात होतं. आणि माझ्या मैत्रिणीला पण मी बोलवून घेतला, तर तिला काय मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही, कारण दोघींचा अवतार पण खतरनाक झाला होता. ते सगळं झाल्यावर ना किचनवरच्या ज्या टाईल्स असतात ना त्यासुद्धा मी क्लीन करून घेतल्या. हे असं भरपूर चिवटपणा निघाला होता. आता मी इथं थोडं उलटं केलं, कारण पहिले मी टाईल्स वगैरे करून म्हणजे साफ करून घ्यायला पाहिजे होता, पण मी पहिले खालचं केलं आणि मग वरची क्लिनिंग केली. जाऊ दे, थोडंफार उलटं चालतं, आपण काय अजून नवीनच आहोत. त्याच्यानंतर असं काहीतरी माझं क्लिनिंग झालं होतं. आता बाकीचा क्लिनिंगचा व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये. चलो बाय, जय गणेश.